माझं BSc झालं, BCom झालं, BA झालं, MSc झालं, फार्मसी झालं, मेडिकल झालं आणि मला जॉबसाठी मला IT-मध्ये यायचं आहे. म्हणजे नॉन IT बॅकग्राऊंड टू IT-मध्ये एंट्री करायची आहे. तर मी कुठून करू आणि कुठून स्टार्ट केलं पाहिजे आणि मला जॉब भेटेल का? सो एक कमेंट मला छानशी कमेंट आली की मला नॉन IT बॅकग्राऊंडमधून IT-मध्ये यायचं आहे. म्हणजे मला माझं BSc झालं आहे, फायनल इयरला आहे आणि मला IT-मध्ये एंट्री करायची आहे. बट इंजिनिअरिंगच्या लोकांना जास्त प्रिफरन्स भेटेल, आम्हाला नाही. तर मग आम्ही काय करायचं? सो मी म्हणजे तयारी केली तर तयारी वाया जाईल आणि मग माझं पैसे पण जातील आणि टाईम पण जाईल. सो खूप भारी कमेंट आली होती. सो त्यावरतीच मला कळालं की यार आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण इन डिटेलमध्ये सांगू की तुमचं IT-मध्ये येण्याचं रिझन काय, यायचं असेल तर काय आहे आणि जर तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला 4 to 5 लाखपर्यंत तुम्हाला पॅकेज पण भेटू शकतं. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. सो BSc झालं, BCom झालं किंवा अजून BA झालं, MBA झालं, जे पण झालं आहे ते नॉन IT बॅकग्राऊंडमधून झालं आहे. आणि जेव्हा मोठ्या MNC कंपनीज असतात त्या इंजिनिअरिंगच्या मुलांना का प्रिफरन्स देतात आणि कॉम्प्युटर सायन्सच्या बॅकग्राऊंडच्याच लोकांना का प्रिफरन्स देतात ते आपण आज बघूयात. सो मोस्टली कसं असतं ना की इंजिनिअरिंगला जर बघितलं तुम्ही आता सिलेबस खूप चेंज झाला आहे. सो फर्स्ट इयरपासूनच प्रोग्रामिंगचं नॉलेज आहे. प्रोग्रामिंग ज्या पण आहेत, जावा आहे, पायथॉन आहे, C आहे, C++ आहे, SQL आहे, ओके, डेटा स्ट्रक्चर आहे. तर हे सगळे जे काही सब्जेक्ट आहेत ह्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ह्या सगळ्या इन्क्लूड केल्या आहेत फर्स्ट इयरपासून. सो जेव्हा लास्ट इयरला किंवा थर्ड इयरला जेव्हा जेव्हा प्लेसमेंट होते ना तर हे प्रोग्रामिंगच्या रिलेटेडच सगळे क्वेश्चन्स होतात आणि कॅम्पस प्लेसमेंट यावरती डिपेंड असूनच ती कोडिंगच्या बेसिसवरतीच ते घेतात आणि बाकीचं डेटा स्ट्रक्चर वगैरे. बट आता आपण नॉन IT बॅकग्राऊंड आहोत, आपल्याला BSc झालेलं आहे, कोणाचं तर केमिस्ट्री, बायोलॉजी असे पण लोक आहेत की जे IT-मध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतात. लॉकडाऊनमध्ये खूप इझिली झाले. कारण काय होतं की कंपनींनी, ज्या काही कंपनी आहे किंवा IT इंडस्ट्रीने एक प्रिडिक्ट केलं होतं की जे काही येणारा काळ असेल तिथे प्रोजेक्ट्स खूप जास्त येणार आहेत आणि त्यामुळे कसं असतं की आपण रिसोर्सची हायरिंग करून ठेवूयात की ऐनवेळी जर आपला प्रोजेक्ट आला तर आपल्याला रिसोर्स नाही भेटणार. सो खूप जास्त हायरिंग झाल्यामुळे जे काही IT मार्केटमध्ये IT कॉम्प्युटरच्या व्यतिरिक्त जे पण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये जे पण आहे BSc, MSc ते पण कॅन्डिडेट्स हायर केले. बट जसं प्रिडिक्ट केलं होतं तसं झालं नाही. मग त्यानंतर फायरिंगची वेळ आली. मग जेव्हा रिसेंटली जे पण घेतले होते त्यांना फायर केलंय, तुम्ही जर ऐकलं असेल तर. मग आता परत काय झालंय की परत आता मार्केट थोडंसं ओपन झालंय आणि आता परत बाकीचे असं म्हणतात की आपल्याला IT-मध्ये एंट्री करायची आहे. सो एंट्री जर तुम्हाला करायची असेल ना तर IT काय फक्त सेपरेट असं IT कॉम्प्युटर सायन्ससाठीच नाही आहे. तुमच्याकडे जर स्किल सेट असेल ना तर मग तुम्हाला स्किल सेट कसं, तर तुम्हाला प्लॅन करावं लागेल. एक तर तुमच्याकडे स्किल सेट, दुसरं आहे की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, तिसरं आहे की तुम्हाला कोणत्या जे इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कसं करायचं आहे आणि फोर्थ म्हणजे आहे तुम्हाला जे पण येते तुम्हाला प्रेझेंट कसं करायचं आहे. तर या गोष्टीकडे तुम्हाला फोकस करावं लागेल. तर सगळ्यात मेन म्हणजे काय, तुम्हाला एकतर जे इंजिनिअरिंगचे लोक आहेत त्यांना तुम्हाला बीट करावं लागेल की फक्त तुम्हीच नाही, आम्ही पण कोडिंग करू शकतो. आणि मेन म्हणजे काय, BSc वगैरे आहे त्यांचं बॅकग्राऊंड असं कोडिंगचं नसतंय. सो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगचं माइंडसेट तयार करावं लागेल आधी. आणि मेन म्हणजे काय, जे नॉन IT बॅकग्राऊंडमधून येत आहे ना त्यांच्यासाठी मी आधी सांगेल की विदाऊट कोडिंग तुम्ही IT-मध्ये एंट्री करायचा विचारच करू नका. कारण खूप मार्केटमध्ये असे खूप कॉम्पिटिटर तुम्हाला भेटणार आहेत की ज्यांना खूप भारी कोडिंग येते आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचं नॉलेज असणार आहे. सो जर तुम्हाला IT-मध्ये एंट्री करायचं असेल ना तर मेन म्हणजे काय, तुमचं माइंडसेट तयारी करा. दुसरं काय, कॉन्फिडन्स की आपण करू शकतो. हां, एनी हाऊ तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नसेल भेटलं त्यावेळेस तुमचं बॅकग्राऊंड असेल, फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल, प्रॉब्लेम सगळ्याला असतात. पण जर असं असेल ना तर तुम्हाला एक मेन तयारी करायची आहे, स्किल सेट कुठली तरी एक प्रोग्रामिंग लँग्वेज घ्यायची, एकदम परफेक्ट करायची. दुसरं म्हणजे काय, कॉन्फिडन्स. म्हणजे काय होतं ना, कधी कधी आपल्याला भीती वाटते, अरे मी यार तेवढं करू शकेल का, कॉम्प्युटरचे IT-चे मुलं करतील, मग आता मला जमेल का त्या लेवलने. पण असं थोडी आहे की त्याला जमणार नाही म्हणजे तुम्हाला नाही जमणार. हां, की 3 मंथ्स ऐवजी 6 मंथ्स लागतील तुम्हाला ॲज अ लर्निंगसाठी. पण जर करायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. कॉन्फिडन्स एकदम हाय, कम्युनिकेशन एकदम हाय, प्रेझेंटेशन स्किल्स एकदम हाय, हे तुम्हाला लर्न करावं लागेल. आणि हे सगळं एकदमच लर्न नाही करायचं, स्टेप बाय स्टेप एक रोड मॅप तयार करा
आणि एक वन बाय वन तुम्ही हे घेतलं पाहिजे आणि सगळंच एकदमच केलं. आणि फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात मेन म्हणजे काय, स्किल सेट तुम्हाला खूपच म्हणजे एकदमच प्रॉपर स्किल सेट लागणार आहे, अपडेटेड लागणार आहे. मार्केटमध्ये काय डिमांड आहे, मार्केटमध्ये कुठलं स्किल चालू आहे, त्या स्किलवरती जास्त फोकस करून त्या फोकसवरती त्या स्किलवरती किंवा त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागेल. आता AI ChatGPT आला आहे, सो असं नाही की आपल्याला कुठेतरी एक छोटं मोठं एक फक्त SQL शिकलं आणि आपल्याला जॉब भेटेल असं होणार नाही. फक्त मॅन्युअल टेस्टिंग लर्न केलं म्हणजे जॉब भेटणार नाही आपल्याला. ह्याच्याबरोबर मॅन्युअल टेस्टिंग बरोबर जर एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्ही केलं तर मॅन्युअल टेस्टिंग सोबत तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग आलं पाहिजे. ऑटोमेशन टेस्टिंग बरोबर तुम्हाला एखादी लँग्वेज आली पाहिजे. त्यानंतर SQL, हे जावा, हे तुम्हाला सगळं आलं पाहिजे. आणि दुसरं मेन काय की इंग्लिशचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की मला इंग्लिश जमत नाही पण मला यायचंच आहे. सो इंग्लिशला घाबरू नका. एक आहे दुसरं की स्किल सेट हे वेगळे आणि इंग्लिशचा पार्ट वेगळा आहे. इंग्लिशचा पार्ट एवढाच आहे, फक्त टेक्निकल तुम्हाला इंटरव्ह्यूच्या समोर फक्त तुम्हाला ठेवायचं आहे. तेवढं जरी तुम्हाला स्टार्टिंगला इंग्लिश आलं ना तर आपल्यासारख्याचं कसं असतं की यार आपल्याला इंग्लिश जमत नाही, तर आपण काय करतो 50% आपला कॉन्फिडन्स तिथंच आपला डाऊन करतो. आपल्याला काही टेक्निकल येत पण असेल, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगचं स्किल असेल, आपल्याकडे समजा एखादी लँग्वेज चांगली येते, मला IT मध्ये जॉब करायचं, मला परफेक्ट सगळं नॉलेज आहे, बट माझ्याकडे कम्युनिकेशन चांगलं नाही आहे, तर मग कम्युनिकेशनमुळे आपण काय करतो 50% आपला कॉन्फिडन्स तिथेच लूज करतो. बट 100% म्हणजे 100% नाही म्हणजे तुम्हाला 100% मी हे सांगतो तुम्हाला की फक्त आणि फक्त इंग्लिशवरती डिपेंडंट नाही आहे. IT हा 100% नाही आहे. यावरती जर आता यावरती माझं चालू आहे की एक पॉडकास्ट करायचं. खूप एक्सपिरियन्स एक कॅन्डिडेट आहेत, त्यांना बोलायचं चालू आहे की इंग्लिश किती इम्पॉर्टंट आहे आय टी कंपनीमध्ये. जर हा पॉडकास्ट तुम्हाला पाहिजे असेल लवकरात लवकर तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही लोक लाईक करत नाही, लाईक करा. आणि दुसरं म्हणजे काय की आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. फ्रेशर्स टू एक्सपिरियन्स पॉडकास्ट आहेत, माझे सिंगल व्हिडिओज आहेत आणि ते सगळे गो थ्रू करा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नॉन IT बॅकग्राऊंड टू IT मध्ये येणं खूप अवघड नाही आहे. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, प्लॅनिंग केलं तर तुमचं होतंच, रोडमॅप केलं तर होतंच. आणि तुम्हाला समजा आपण म्हणतो ना की थिंक बिग बट स्टार्ट स्मॉल, की तुम्हाला एक मोठं एक असं तुमचं जे काही ड्रीम आहे ते एकदम मोठं असलं पाहिजे, पण ते तुम्हाला ड्रीम मिळवण्यासाठी छोटे छोटे स्टेप्स तुम्ही घेतल्या पाहिजे. आणि एक दिवस नक्कीच तुम्हाला तुमचं फर्स्ट IT मध्ये तुमचा जॉब भेटेल. बट एवढंच आहे, कॉन्फिडन्स तुमचा लूज झाला तुम्हाला कुणीही हेल्प करू शकत नाही. ओके, सो येस, आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सो येस, टिल देन, बाय बाय.